शिरसाड अंबाडी रस्ता खोदकामामुळे ग्रामस्थांचे हाल, आमदार विलास तरे यांची अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी। शिरसाड अंबाडी दरम्यान सुरू असलेल्या रस्ता खोदकामामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून आतापर्यंत 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत बोईसर विधानसभा आमदार विलास तरे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, विरार। 300 कोटीच्या घरामध्ये त्याचं टेंडर झालेलं आहे। निर्मल इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून हे काम चालू झालेलं आहे आणि त्यांना मी असं इंस्ट्रक्शन दिलेलं आहे का लवकरात लवकर आणि चांगल्या क्वालिटीचा रस्ता कसा होईल, इथे ज्या स्थानिक अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या कंपनीच्या बरोबर राहणार आहे। अधिकाऱ्यांना मी संबंधित अधिकारी त्यांना सुद्धा सहकार्य करणार आहे, परंतु जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे, त्याच्यामुळे हे जलद गतीने काम कसं होईल याच्यासाठी माझा फोकस राहणार आहे। आणि म्हणून मी स्वतः संबंधित कंपनीचे कर्मचारी असतील आणि अधिकारी असतील यांना बरोबर घेऊन, डिपार्टमेंटचे अधिकारी असतील यांना बरोबर घेऊन या रस्त्याची पाहणी केली आणि जलद गतीने कसं काम करता येईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे आणि त्याच माध्यमातून आजचा हा दौरा मी केलेला आहे। मला सांगा, या ठिकाणी झाडांची कुठेतरी अडचण येते, रुंदीकरणामध्ये झाडे येत आहेत, त्या संदर्भात तुम्ही काय निर्णय घेणार आहात? मी पाहिलेले आहेत झाडं, इथे काही हे वयोवृद्ध झाडे आलेले आहेत। मी नवीन झाडांच्या संदर्भात नाही बोलणार, पण जी वयोवृद्ध झालेले आहेत, एखादे झाड कोसळून गाडीवर पडल्यानंतर कुठेतरी अपघात होऊ शकतो असं सुद्धा इथे मी माझ्या नजरेत आलेलं आहे। तर ती वयोवृद्ध जी झाडं आहेत ती कुठेतरी स्थलांतरित किंवा बाजूला हटवण्याच्या संदर्भात सुद्धा मी शासनाकडे मागणी करणार आहे आणि नक्कीच संबंधित विभाग जो आहे तो ती झाडं दूर करते असा मला विश्वास आहे।